खूप अशा उद्घाटन कार्यक्रम जो 20 तारखेला लोकार्पण सोहळा आहे त्याच्यानिमित्त उपस्थित आपण सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मी या सभागृहात सहर्ष स्वागत करतो. 683 कोटी जी आणि 63 लक्ष जी भूमिपूजनाची कामं आणि लोकार्पणाची कामे 77 कोटी 54 लक्ष या ठिकाणी अशी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी कामाचं लोकार्पण सोहळा येत्या 20 तारखेला होतो. बाकी सविस्तर सर्व या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य श्री अण्णा शेळके हे सविस्तर माहिती देतील. याच्यामध्ये ना एक काम करा, पहिले ना शिवशंभू तीर्थाच्या बाबतीतली संपूर्ण माहिती मेडीचा भाऊ देतील आणि त्यानंतर मग मी बाकीचे रूपरेषा देतो. फक्त काढू काय तुम्ही इकडे चला. आपल्या सर्वांना माहिती आहे 2009 साली ज्याचं भूमिपूजन झालं होतं छत्रपती शिवशंभू स्मारक शिल्प किंवा तीर्थ आपण ज्याला म्हणूया, छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं एकत्रित स्मारक शिल्प तीर्थ जे आहे त्याचं लोकार्पण सोहळा हा 20 तारखेला दुपारी 4 वाजता होणार आहे. आणि या सगळ्या स्मारक तीर्थाच्या एकूणच जडणघडणीमध्ये आपण सर्वांना ज्ञात आहे की ह्याच्यासाठी म्हणून गोविंद देवगिरी महाराज राम जन्मभूमी ट्रस्ट त्याचे केंद्रीय कोषाध्यक्ष असं ज्यांचं दायित्व आहे, गोविंद देवगिरी महाराज आपल्याला आशीर्वचन देण्यासाठी इथं येणार आहेत. आणि हा जो लोकार्पण सोहळा आहे हा 20 तारखेला दुपारी 4 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि तळेगावकर नव्हेच तर मावळ पंचक्रोशीमध्ये अत्यंत ही अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्या सोहळ्यासाठी आपण म्हणलेलं आहे की तळेगावातील प्रतिथयश ढोल पथकं त्याला मानवंदना देतील आणि त्याच्यानंतर ते लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. अशा पद्धतीचं हे एकमेव अद्वितीय असं शिल्प आहे किंवा तीर्थ आपण असं म्हणूया. याचा लोकार्पण सोहळा जसं सांगितल्याप्रमाणे 20 तारखेला आपल्याकडे इथं होत आहे. आपण किती अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे जवळपास 30,000 किट आपण तळेगावच्या प्रत्येक घरामध्ये हे पोचलेले. त्याच्यामध्ये एक भगवा ध्वज, हळद कुंकू अशा पद्धतीचं हे साहित्य आहे. आणि प्रत्येकाला निमंत्रणासाठी असा एक बिल्ला आहे, जो बिल्ला आम्ही आता इथं प्रत्येकाने धारण केलेला आहे. त्या प्रत्येक किटमध्ये बिल्ला आहे आणि आपण तळेगावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचलोय. ती जी काय व्यवस्था होती सगळी ती पूर्ण झालेली आहे जवळपास. फक्त काही ठिकाणी राहिली असेल तर ती सुद्धा पूर्णत्वाला जाईल. आणि आपण तळेगावातल्या नागरिकांना आपण असं म्हणतो की या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आज सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी निमंत्रित केले. उपस्थित सर्व शहरातील प्रमुख प्रतिनिधी, शिवशंभू स्मारक समितीचे सर्व माझे सहकारी आणि पत्रकार बांधवांना, माझ्या भगिनींनो, आपल्याला सर्वांना प्रथमतः दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. ही दीपावली आपल्या सर्वांना सुख समृद्धीची भरभराटी जावो अशी देखील परमेश्वराकडे प्रार्थना करतो. येत्या 20 तारखेला सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री, आमचे नेते आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री सन्मान्य मुरली अण्णा मोहोळ, नामदार पंकजाताई मुंडे, नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार दत्तात्रय मामा भरणे, बाबासाहेब पाटील, माधुरीताई मिसाळ, माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा ज्यांनी विधानसभेमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात माजी आमदार म्हणून किंवा माजी मंत्री म्हणून काम पाहिलं असे, त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, तळेगाव नगरपालिका असेल, लोणावळा, वडगाव, देहू, देवरोड कॅन्टोन्मेंट
इथले देखील सर्व माजी नगराध्यक्ष, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष, माजी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील किंवा माजी सर्व नगरसेवक, नगरसेविका या सर्वांनाच आम्ही निमंत्रित केले आणि शहरातील सर्व वडीलधारी नागरिकांना, शिवप्रेमींना देखील या सोहळ्याच्या निमित्तानं निमंत्रित केलेलं आहे. साधारणपणे दादा 3 वाजता सोमाटणे फाट्यावरती आपल्या फॉरेस्टची जी लँड आहे त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्याकरता 3 वाजता त्या ठिकाणी पोहोचतील. आपण मागच्या काही दिवसापूर्वी संकल्प केला होता की मावळ तालुक्यात किमान मी 1,10,000 एवढं वृक्ष लागवडीचं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून मावळ तालुक्यातली फॉरेस्टची जी लँड आहे त्या ठिकाणी काही पूर्वीच्या परदेश जातीची वृक्ष होती ती काढून जागेवरती नव्यानं खड्डे घेऊन आपल्या विदेशी झाडं काढून देशी झाडं लागवडीचा आपण संकल्प केला आणि त्याकरता जवळपास सोमाटणे असेल, गौंजा असेल, भंडारा डोंगर असेल या 3 फॉरेस्टच्या जागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवडीचं काम हातामध्ये घेतलं. आणि त्यात मला सांगायला देखील आनंद वाटतो की आपण ही वृक्ष लागवड करत असताना हुंदाई कंपनीच्या माध्यमातून पहिल्यांदा वृक्ष लागवड करतो आहे आणि सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री फाउंडेशन यांच्या देखील मार्गदर्शन किंवा यांच्या सोबत देखील आपण काही ठिकाणी वृक्ष लागवडीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. हुंदाई कंपनीला आम्ही आव्हान केलं, त्यामध्ये त्यांनी वृक्ष लागवडीकरता ह्या महिन्यामध्ये पहिल्याच महिन्यात 1,00,000 वृक्ष लागवडीचा त्यांनी निर्णय केला. आम्ही संपूर्ण त्याची जबाबदारी घेऊ. खड्डे खोदणं असेल, वृक्ष लागवड असेल, त्याचं संगोपन असेल, पुढचे 3 वर्ष ते झाड जगवणं किंवा त्याचं संगोपन करणं ही संपूर्ण जबाबदारी घेऊन त्या हुंदाई कंपनी आणि त्याच्यासोबत असलेली दुसरी एक ते नाव काय त्या संस्थेचं नाही, हुंदाई बरोबर असलेल्या संस्थेचं नाव काय, आपण परवा गेलो ती एक संस्था आहे, ते संस्थे दोघांच्या कॉलिब्रेशनमध्ये ते करतायत. त्यांना मी गव्हर्नमेंटच्या ज्या काय परमिशन लागतील, फॉरेस्टच्या काही परमिशन लागतील, जागा उपलब्ध करून द्यायची जी ठिकाणं आहेत ती संपूर्ण जबाबदारी मी किंवा माझे सहकारी त्या ठिकाणी घेत आहेत आणि वृक्ष लागवडीचं काम हातामध्ये घेत आहेत. एक आनंदाची बाब आहे की एका वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 1,00,000 वृक्ष लागवड तर मेहनत करतायत, पण 5,00,000 वृक्ष हे हुंदाई कंपनी वेगवेगळ्या भागात आपल्या तालुक्यामध्ये लावण्याकरता या लागवडीमधनं किंवा आपल्या सर्व देशी वृक्ष जे आहेत त्याचं संगोपन करून वाढवण्याकरता पुढील 3 वर्षाची जबाबदारी घेऊन काम करतात. आणि त्याचा पहिलं वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आदरणीय दादांच्या शुभ हस्ते 3 वाजता सोमाटणे या ठिकाणी होईल. त्यानंतरनं 3:30 वाजता आरा वस्त्रालय म्हणून एक आपल्या मुंबई पुणे हायवे रोडवरती गणेश शेठ खांडगे यांच्या मॉलमध्ये नवीन एक दालन झालं, तिथलं उद्घाटन करतील. 4 वाजता डोळसनाथ नागरी पतसंस्था आपल्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनभाऊ बेगडे यांची पतसंस्था आहे, त्याचं मुख्य कार्यालयाचं उद्घाटन करून आदरणीय दादा आणि मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आपल्या नगरपालिकेपाशी साधारणतः 4 ते 4:30च्या कालावधीमध्ये पोहोचतील. नगरपालिकेचं उद्घाटन दादांच्या शुभ हस्ते होते आणि इतर काही दालनं जे आपण आता पाहतोय, मग मुख्याधिकाऱ्यांचं दालन असेल, नगरपालिकेचे उद्याचे नगराध्यक्ष कोण असतील त्याचं दालन असेल, उपनगराध्यक्षाचं दालन आहे किंवा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याचं उद्घाटन असं वेगवेगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करण्याचं नियोजित केलं आहे. त्यानंतरनं एक मिनिट ती स्मारकाचं नाव पुढे पत्रिकाच्या याच्यातलं मंगेश ती पत्रिका गोविंदगिरी महाराजांचं एक बौद्ध माहिती घेतली ती पुढे. आणि त्याच कालावधीमध्ये शिवशंभू तीर्थ जे आहे त्याचं परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आपल्या शिवशंभू स्मारकाचं त्या तीर्थाचं देखील लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे. सकाळी काही विधिवत पद्धतीनं पूजा शिवशंभू स्मारकाच्या ठिकाणी केली जाणार आहे. वाद्याचा संपूर्ण पथक येऊन मानवंदना दिली जाईल आणि त्या स्मारकाचं देखील आपण लोकार्पण त्या ठिकाणी करतो आहे.
दोनही कार्यक्रम होत असताना राज्यातले अनेक मंत्रिमंडळातले सहकारी येत आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा येत आहेत आणि हे संपूर्ण कार्यक्रम किंवा ह्या लोकार्पणासोबतच मावळ तालुक्यातील महत्त्वाची जी कामं आपण मागील काही दिवसामध्ये मंजूर केली किंवा प्रत्यक्षात ती पूर्ण झालेली आहेत, त्या कामांच्या बाबतीत देखील एकाच ठिकाणून ऑनलाईन पद्धतीनं त्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील करणार आहेत. त्यामध्ये लोणावळा इथलं पोलीस स्टेशनची इमारत ती 6,63,00,000 रुपयाची आहे. लोणावळा पोलीस स्टेशन ग्रामीणची इमारत 4,10,00,000 रुपयाची. गौंजे साळुंबऱ्याचा पवना नदीवरचा पूल आहे तो देखील पूर्ण झाला, ते 14,15,00,000 रुपये. वडेश्वर येथील आदिवासी आश्रमशाळा जी आहे मुलांची, ते मुलामुलींची ती 10,75,00,000 रुपये, म्हणजे साधारणतः 77,54,00,000 रुपयाच्या लोकार्पण सोहळा. त्यामध्ये आपली नगरपालिकेची इमारत 40 कोटीची, शिवशंभू स्मारक जे आहे त्याचं 1,71,00,000 रुपये, असे मिळून 77,54,00,000 रुपयाचा लोकार्पण. आणि भूमिपूजन जे आहे त्या पूजनामध्ये कुरवंडे येथील लायन टायगर पॉईंट जो आपला पूर्वी मंजूर झाला जवळपास 300 कोटींना अधिक रकमेचा आहे, त्यातला पहिला टप्पा जो आहे तो लोणावळ्यापासून म्हणजे कुमार रिसॉर्टपासून तर लायन टायगर पॉईंटपर्यंत जाणाऱ्या 184 कोटी रुपयाचा रस्ता आणि तिथली पार्किंगची व्यवस्था, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, यामध्ये पहिल्या टप्प्यातलं 184 कोटी रुपयाचं भूमिपूजन ते देखील ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी होईल. इंदोरी ते कुंडमाळा ग्रामा 31 इंद्रायणी नदीवरील मोठ्या पुलाचं काम म्हणजे आपला कुंडमाळ्यावरचा जो पूल आहे त्या पुलाचं कामाचं देखील भूमिपूजन याच ठिकाणून केले जाईल. तो पूर्वी 8 कोटी रुपयाचा साधारणतः 8-8.5 कोटी रुपये त्याला मंजूर होते, अजून 8 ते 9 कोटी रुपये जे अपेक्षित आहेत ते देखील देऊन 19 कोटी रुपयाचा साधारणतः तो पूल उभा करतोय. त्यामध्ये थोडासा डेकोरेटिव्ह किंवा आलेल्या पर्यटकांना देखील एक आपण गॅलरी म्हणतो, गॅलरी पद्धतीचा तो पूल उभा करण्याचं काम हातामध्ये घेतले. त्याचा 19 कोटी रुपयाच्या पुलाच्या कामाचा देखील शुभारंभ या ठिकाणी होणार आहे. वडगाव शहरातली पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली, त्याची तांत्रिक मान्यता आली, TS झालं, त्यानंतरनं टेंडर प्रक्रिया झाली, राज्य सरकारकडनं त्याची वर्क ऑर्डर झाली आणि 40 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना ही वडगाव शहरातली आहे, त्याचं देखील भूमिपूजन याच ठिकाणी होऊन जाईल. कार्ले या ठिकाणी चाणक्य सेंटर आपल्या MTDCच्या जागेमध्ये उभं करतोय, त्यामध्ये 42,70,00,000 रुपयाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली, त्याची देखील वर्क ऑर्डर झाली, त्या कामाचं देखील याच ठिकाणून भूमिपूजन केलं जाणार आहे. आपल्या जांभूळ या ठिकाणी पूर्वी राज्य सरकारची महसूल विभागाची जागा होती, ती 8 एकर जागा आपण क्रीडा विभागाला दिली आणि तिथं क्रीडा संकुलचं पहिल्या टप्प्यातल्या 5 कोटी रुपयाचं काम सुरू होतं आहे. त्यामध्ये रनिंग ट्रॅक, टॉयलेट बाथरूम, त्यानंतरनं चेंजिंग रूम आणि इतर काही ॲक्टिव्हिटी करता म्हणून पहिल्या टप्प्यातले 5 कोटी रुपये आपण मंजूर केले, त्याचंही वर्क ऑर्डर दिलेली आहे. त्याचं काम दिवाळी झाल्यावर सुरू होईल, त्याचं भूमिपूजन देखील आपण या ठिकाणून करतो आहे. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेला देहू येलवाडी रस्ता, त्या रस्त्याचं 2 टप्प्यामध्ये आपण टेंडर प्रक्रिया केलेली आहे, त्यातलं 74 कोटी रुपयाचं काम याची वर्क ऑर्डर देखील पूर्ण झाली आहे, तेही दिवाळी झाल्यावरती सुरू होईल. तर 74 आणि बाकीचे उर्वरित निधी असे साधारणतः 125 कोटी रुपयाचा रोड हा कॉन्क्रिटीकरण आणि साधारणतः मला वाटतं तो 24 मीटर करतो, 24 मीटरचा साधारणतः तो रोड आहे. तर तळेगाव चाकण रस्त्यापासून तर देहू ते तळावडे हद्दीपर्यंतचा जो पूर्ण रोड आहे त्या देखील 125 कोटी रुपयाच्या कामाचा भूमिपूजनाचा समारंभ या ठिकाणी एका जागेवरून होणार आहे. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे शहरातील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा जी आहे ते आपण 3,50,00,000 रुपयाची उभी करतोय. म्हणजे आपल्याला जर माहिती असेल तर पूर्वीची तळेगाव चाकण रोडला जी शाळा आहे ते आता नव्याने एक चांगला आर्किटेक्ट घेऊन अद्ययावत पद्धतीची एक हायस्कूल आपण मॉडेल ज्याला आपण काय बरं म्हणावं एक चांगलं डिझाईन देखील केले, तुम्हाला मी ते दाखवतो. तर ती शाळा आपण त्या बॅलेडोरच्या ओपन स्पेस आपल्याला नगरपालिकेला 5 एकरचा मिळाला, त्यातल्या 2.5 एकरवरती ती साधारण शाळा 3,50,00,000 रुपयाची ही इमारत उभी करतोय. त्याचबरोबर ठाकरवाडी जी आहे खाली सोमाटण्याची, त्या ठाकरवाडीतल्या विद्यार्थ्यांकरता 1,25,00,000 रुपयाची शाळा, त्याचं देखील आपण भूमिपूजन करतोय. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे शहरातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत म्हणजे आपण DPDCतून 10,50,00,000 रुपये निधी मंजूर केला,
त्यातल्या गावातील काही रस्ते असतील, चौकाचं सुशोभीकरण असेल, बस स्टॉप असतील, अशा वेगवेगळ्या कामांकरता किंवा काही ओपन स्पेसमध्ये सभागृह मंजूर केले आहेत 50-50 लक्ष रुपये देऊन, ते साधारणतः 10,50,00,000 रुपयाचा त्या कामाचा देखील शुभारंभ आपण ह्याच एका ठिकाणून करतोय. त्यानंतरनं PMRD-कडनं आपल्या इथले गड किल्ले जे आहेत त्या गड किल्ल्यांकडे जाणारे रस्ते, त्या रस्त्यांकरता साधारणतः आपल्याला 38 कोटी रुपये मंजूर झाले. मग त्यामध्ये तिकोना, तुंग, लोहगड, राजमाची ह्या ह्या किल्ल्यांकडे जाणारे, त्याबरोबर एकविरा देवीकडे जाणारा म्हणजे आपल्या कार्यालयाच्या देवीकडे जाणारा रस्ता, याकरता 38 कोटी रुपये मंजूर झाले. ते देखील टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊन काही दिवसांमध्ये त्या कामांना सुरुवात होईल. ते साधारणतः 38 कोटी रुपये. कामशेत रेल्वे गेट ते नाणे रस्ता, काही भागातला म्हणजे आपण कामशेटवरनं निघालो होतो तुमच्या काय झालं जांभोली, थोरान जांभोलीपर्यंतचा रस्ता, तर त्या रस्त्यातले काही भाग आहे जो मधला पॅच काही रुंद करायचा होता, त्याच्यामध्ये 13,20,00,000 रुपये. माळवाडी ते वराळे रस्ता हा 20,25,00,000 रुपये. दारुंबरे सांगवडे रस्ता 11 कोटी रुपये. उरसे सडवली रस्ता 1,44,00,000. आडले डोणे दिवाड रस्ता 13,20,00,000. सडवली डोणे रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे 22,50,00,000. त्याचबरोबर जवन काले कॉलनी रस्ता कडदे डोणे आडले खुर्द फाटा हा 8,75,00,000. कडदे शिवणे बेबेडोळ शिवणे डोणे अशा पद्धतीचे काही ठिकाणचे रस्त्यामधले पॅच आहेत त्या कामांकरता 9,60,00,000. आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून म्हणजे आपण DPDCतून आपल्याला 114,74,00,000 रुपये जे मिळाले ग्रामीण भागातल्या इतर कामांकरता. मग शाळा आपण ज्या डिजिटल किंवा त्या शाळेला मॉडेल स्कूल म्हणून जे मिळालं ते 22 कोटी रुपयाच्या त्या स्कूल असतील, काही भागातले साखो पूल असतील, अंतर्गत रस्ते, सभामंडप याकरता जो आपल्याला DPDCतून म्हणजे जिल्हा वार्षिक योजनेतनं जे पैसे मिळाले ते 114,74,00,000 रुपयाचे. ही सगळे कामं जी तुम्हाला मी ठोकळ दिलीत, तुम्हाला संक्षिप्त पद्धतीने किंवा विस्तृतपणानं जी माहिती पाहिजे, समजा 114 कोटी रुपयाची कामं तुम्ही कुठली घेतलीत तर त्याचीसुद्धा तुम्हाला मी प्रिंट देतो किंवा त्या कामांची नावं तुम्हाला देतो. अशी सगळी कामं आपण भूमिपूजन आणि लोकार्पणाला घेतलेली 761,17,00,000 रुपयाची या कामांची संपूर्ण यादी तुमच्यासमोर देतो. यातले पूर्वी जी कामं भूमिपूजन होऊन पूर्ण झाली ती 77,54,00,000 रुपयाची आहेत आणि नव्यानं जी कामं घेतोय ती 683 कोटी. आता 683 कोटीमध्ये आपण 330 कोटी रुपयाचं ग्लास स्कायवॉकचं भूमिपूजन केलं होतं, परंतु त्यामध्ये नव्यानं परत बदल करण्यात आला. जो ग्लास स्कायवॉक आहे त्याकरता आपण परदेशातल्या देखील अनेक एजन्सीला त्यामध्ये अपॉइंट करतोय आणि त्यातून चांगल्या कंपन्यांना देखील त्यामध्ये सहभाग होण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी जाणारा रस्ता आणि तो स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून आपला केला जाणार आहे. त्या रस्त्याचं आणि तिथल्या पार्किंगची व्यवस्था जी आहे ती 184 कोटी रुपये ते सेपरेट करून त्यामध्ये वेगळे पैसे आपल्याला मिळालेत. म्हणून 683,63,00,000 रुपये या कामांचं आपण भूमिपूजन करून पुढच्या महिन्यापासून या सगळ्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. आज शहरातील एक भव्य अशी नगर परिषदेची इमारत उभी राहिली आहे. नक्कीच या शहरातील सर्वच नागरिकांना अभिमान आहे, आनंद देखील वाटतोय. एक चांगली वास्तू इथल्या नागरिकांना सुविधा देण्याकरता उभी राहिली आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराजांचं स्मारक आपल्या शहरामध्ये उभं राहते. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उद्याच्या पिढीला देखील जोपासता आला पाहिजे. तो ज्ञान घेऊन त्याच्यातून एक चांगलं मार्गदर्शन किंवा आचरणात यावा हाच उद्देश घेऊन आमच्या शिवशंभू स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष संतोष भेगडे पाटील यांच्या संकल्पनेतून ते उभं राहते. त्यामध्ये नगरपालिकेने देखील एक सहभाग आर्थिक जो देता येईल तो देण्याचा प्रयत्न केला आणि लोकसहभागातून देखील संपूर्ण स्मारकाचं शिल्प जे आहे ते उभं राहिलेलं आहे. ह्या दोन्ही वास्तू किंवा स्मारक आणि इमारत ही आपल्या शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आहे. त्याचा सर्वांनाच आम्हाला आनंद आहे, अभिमान देखील वाटतोय. आपल्याला देखील निमंत्रण देतो, शहरातल्या नागरिकांना देखील आपल्या माध्यमातून निमंत्रण देतो. आपण
20 तारखेच्या या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. तुम्हाला आता काय विचार असेल तर विचारा. अण्णा या इमारतीला हेगडेबाईंचं नाव दिलं, त्याला काही लोकांचा विरोध होता. हे बघा, तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी जर एखाद्या विषयाला अनुकूलता किंवा आपण सहमती दिली तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही. काहींचा विरोध असू शकतो, तो वैचारिक असला पाहिजे. विरोधाला विरोध हा कुठलाही भाग असल्याचं कारण नाही. ह्या वास्तूला डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भवन हे नाव सुनील शेळकेने दिलेलं नाही. पूर्वीच्या जे पूर्वज लोकांनी या नगरपालिकेमध्ये शहराचा कारभार पाहिला, लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून आले, त्यांनी तो ठराव करून दिला आणि त्यांनी जे नाव दिलं ते नाव पुसणं हे माझं काम नाही. त्यामुळे जी नावं आहेत ती नावं त्या त्या ठिकाणी आपण सभागृहाला दिली आहेत. आपण जर पाहिलं असेल तर या इमारतीला हेडगेवार भवन नाव दिले. वरचं जे सभागृह आहे, ज्या ठिकाणी आपले मीटिंग हॉल म्हणतो, आपल्या नगरपालिकेची काउन्सिल बॉडी जी येणार आहे त्यांची जी महिन्याची मीटिंग असते किंवा काही निवड प्रक्रिया असते, त्याला स्वर्गीय नथुबा बेगडे पाटलांचं नाव दिलं आहे. आणि आपण मेन जी लॉबी आहे त्यामध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवून, प्रतिकृती ठेवून त्या ठिकाणी आपण त्याचं देखील, म्हणजे याच्यामध्ये काय सुनील शेळकेनं नाव लावले माझ्या मनानं किंवा एखादं नाव पुसले असं केलेलं नाही आहे. जे आहे त्यामध्ये फक्त आम्ही नथुबा बेगडे पाटलांचं नाव त्यात अधिकचं सभागृहाला द्यायचा ठराव करून मान्यता घेऊन ते दिलेले. बाकीचं कुणी याच्यामध्ये जाणीवपूर्वक चांगल्या कामात जाऊ द्या, पुढे बोला. जर अण्णा ठराव नसता तर हे नाव वेगळं असतं का? ठराव नसता तर हे नाव वेगळं असतं का? कारण अनेकांचा जो विरोध होतोय तो यासाठी होतोय की हेगडेवार साहेबांचं तळेगावसाठीचं योगदान काय आहे, मग त्याऐवजी खंडेराव दाभाडे ते कुणाचं काय योगदान आहे आणि कुणाचं नाही आहे, जो बोलतो त्याचं योगदान काय त्यांनी पहिले इथून सांगावं. ज्यांना कोणाला बोलायचं कोणाचं काय योगदान, त्यांनी पहिलं तुमचं योगदान काय शहरा करताय ते सांगावं. गावगाड्यामध्ये काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जाणं लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे. आणि यामध्ये कोणाला नावं ठेवायची त्यात तुम्ही पण जास्त काय प्रश्न उत्तर करत बसू नका. मी त्या विषयाला परत उत्तर देणार नाही. ज्याला कोणाला उत्तर पाहिजे नसेल त्यांनी पहिलं आपलं योगदान काय त्यांनी शहरात येऊन सांगावं आणि मग विरोध करावा. विरोध करायचा असेल तर पुढे जायचं, तिकडे जाऊन कर, इथून विरोध करायचं कारण नाही. पुढे घ्या. अण्णा, पालिकेचं उद्घाटन परवा होणार आहे, अवघी 2 दिवसावरती कार्यक्रम आलाय, मात्र अवतीभोवती अजूनही काम काही बाकी असलेलं दिसतंय. स्वच्छतेचं काम सर्वात मोठं बाकी आहे, त्याच्यासाठी कशा पद्धतीने आज उद्यापर्यंत सगळी स्वच्छता होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा येत आहेत, त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरला माहिती आहे, अधिकाऱ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे. त्यामुळं आपण काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला परवा दिवशी 4 वाजता आल्यावर कुठं कागदही दिसणार नाही, कुठं धुळही दिसणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अण्णा, मोठ्या प्रमाणात इथं जे नागरिक येणार आहेत त्याची व्यवस्था कशी केली आहे? नागरिक माझ्या ग्रामीण भागातल्या माय भगिनी देखील मोठ्या संख्येने येणार आहेत. वडीलधारी मंडळी येत आहेत, सहकारी येणार आहेत आणि आपल्या शहरातले देखील नागरिक येत आहेत. साधारणतः आम्ही 25 ते 30 हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. आल्यानंतरनं काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली. ती नथुबा बेगडे पाटील आपली जी शाळा आहे मारुती मंदिराच्या मागची, तिथल्या ग्राउंडवरती काही पार्किंगची व्यवस्था आहे. पलीकडे काळोखेवाडीच्या मोकळ्या जागेमध्ये जवळपास तिथेही 400-500 गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे. हिंदमाता पुलाच्या पलीकडच्या बाजूला देखील गाड्या लावण्याची व्यवस्था केलेली आहे. परांजपे शाळेच्या बाजूला देखील व्यवस्था केली आहे. म्हणजे या कार्यक्रमाच्या भोवताली जर पाहिलं तर आपण 1000-1200 गाड्या एका वेळेला वेगळ्या ठिकाणी आपण लावू शकतो. अशा पद्धतीनं पोलीस ट्रॅफिक व्यवस्थेने देखील तशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. अण्णा, मावळ तहसील कार्यालयाची इमारत जी आहे तिथं कधी उद्घाटन होणार? थोडा श्वास घेऊ द्या की मला. चालू आहे, कामं सुरूच आहे, बंद कुठे, तेही काम सुरू आहे. मावळ तहसीलदार आणि म्हणजे आपली महसूल बिल्डिंग ती आणि लोणावळ्याचं हॉस्पिटल अजून एक 4-5 महिने जातील. 4-5 महिन्यात ते काम पूर्ण झालं की त्यावेळेला पण तुम्हाला निमंत्रण देईल. पोलीस स्टेशन पण आहे, ते पण रेडी झालेलं आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशन रेडी झालेलं आहे. त्याचं ते कधी मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, याच्यात घेतलं ना ते. मी तुम्हाला परत, तुम्ही उशीर आले ना, यामध्ये लोणावळा इथल्या शहराची इमारत जी आहे ती 6,83,00,000 रुपये आणि ग्रामीणची आहे ती 4,10,00,000 रुपये. त्याचं देखील लोकार्पण इथूनच आहे. मग मला परत यायचं विकास कामाने लोकार्पण सोहळा, भूमिपूजन आणि लोकार्पण दोन्ही एका शाळेमध्ये करतोय आपण.
तुम्ही जो रस्ता सांगितला अजितदादा पवारांचा सोमवारच्या भाट्यापासून गणेश खानगेंच्या इथं, इथून नंतर बबनराव भेटेच्या इथून नंतर मग व्यासपीठावरती आली होती. ग्रामीण भागातली जी विकास कामं आपण हे करणार आहोत ती बटनावरतीच करणार. बटनावर याचा ऑनलाईन पद्धती म्हणजे आपण काय केलंय, प्रत्येक कामाची कोनशिला या ठिकाणी मंडपाच्या बाहेर लावलेली आहे. मग त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत कुठली कामं आहेत, म्हणजे PWD विभागाच्या, PMRDच्या अंतर्गत कुठल्या आहेत, गृह विभागाच्या अंतर्गत कुठल्या आहेत, पर्यटनाचा विभाग जो आहे ते प्रत्येक, आणि क्रीडा विभाग, प्रत्येक विभागाच्या अंतर्गत जी कामं आहेत त्याची कोनशिला आपण स्वतंत्र तयार केली आहे. आणि तिथं जागेवरून आपण त्याचं भूमिपूजन करून सर्वच मान्यवरांच्या हस्ते टिकाव मारलं जाईल आणि ऑनलाईन स्टेजवरनं ओपनिंग केलं जाईल. या कार्यक्रमाला भव्य करण्यासोबतच तुम्ही एक वेगळ्या प्रकारची एक आखणी करताना दिसताय. तुम्ही काही दिवसापूर्वी सर्वांनी वेगळी वेशभूषा करून या असं आवाहन केलं होतं, त्याबद्दल काय सांगा? वेगळी वेशभूषा म्हणजे काय? की एक खास त्याला म्हणतात ड्रेस कोड सांगितला होता. नाही, हे बघा, मी तुम्हाला सांगतो, माझा एक स्वभाव पहिल्यापासून स्पष्ट आहे की बघ, घरात आपण कसं राहतो यापेक्षा आपण समाजात कसं राहतो हा समाज आपल्याला पाहत असतो. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते किंवा आमचे नेते आदरणीय अजितदादा शहरात विधानसभेच्या निवडणुकीला देखील नव्हते. म्हणजे जवळपास 2 वर्षानंतर दादा परत आपल्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये येत आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील अभिमान आहे किंवा आनंद वाटतो की आपला नेता ज्यावेळेला येतो. म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगितलं की जीन्स पॅन्ट आणि शर्ट घालण्यापेक्षा कुर्ते घातले तर अजून रुबाबदार वाटाल. फक्त त्या कुर्त्यावरती मी जॅकेट घाली म्हणजे मी आमदार आहे म्हणून ओळखतील. आता कोण आमदार आहे म्हणून ते बघतील. अण्णा इमारत तर मोठी झाली, आता महानगरपालिकेसाठी काय प्रयत्न करणार? नाही, अजून तसला काही विचार केलेला नाही आहे. आता आहे याच्यात पहिला सगळा कारभार व्यवस्थितपणे सांभाळू द्या. जर उद्या वाटलं तर तसे 50-55 जरी नगरसेवक झाले तर तेवढ्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तशी पुढचं प्रोव्हिजन आहे. आम्हाला ही भूमिपूजन झालं त्यावेळेस ही भूमी पवित्र करण्याचं काम केलंय, त्यांना आमचं नाही काय कार्यक्रमाचे. त्यांनी पवित्र केल्यामुळे एवढी फास्ट बिल्डिंग तयार झाली. सगळ्यांना निमंत्रण द्यायचं. काय बघा, झालं ते आपण ते डोक्यात ठेवणं किंवा आपण तशा पद्धतीने, मी आज तुम्ही जर पाहिला असेल तर आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपण गाव म्हणून एकत्र आलं पाहिजे. आम्ही जर आपण मुख्य रस्ते असतील, ज्यांनी या तालुक्यामध्ये आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं किंवा ज्यांनी कारभार सांभाळला परंतु ते हयात नाही आहेत, अशा व्यक्तीच्या नावानं सुद्धा आपण आज प्रवेशद्वार उभे केले. किंवा आपल्या तालुक्याचं वैभव जे आहे ते गड किल्ले असतील, आई एकविरा देवी असेल, तुकाराम जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असेल, आपण अशा मोठमोठ्या प्रवेशद्वारातून त्यांची देखील या माध्यमातून एक उजळणी देण्याचा किंवा आपण एक शहराभोवती एक युनेस्कोमध्ये गेलेला आपला लोहगड किल्ला असेल, हे आपलं वैभव आहे, हे आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पद्धतीनं उद्या सर्वांनाच निमंत्रित करायचं. मी जाहीरपणे सांगतो की मी सगळ्यांना फोन करणार आहे. आजी तर मी आहे समजा, परंतु जेवढे माझे आहेत त्या माझी नाही करणार. ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं, जे माझ्या विरोधात उभे राहिले त्या सर्वांना मी निमंत्रण देणार. ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्याही सहकार्याने निमंत्रण देणार. मी विरोधक असो किंवा सत्ताधारी असो किंवा बरोबर बसणारे असो, सगळ्यांना निमंत्रण देणं हे माझं कर्मप्राप्त आहे. ही वास्तू काय माझी स्वतःची व्यक्तिगत नाही किंवा हा कार्यक्रम माझा व्यक्तिगत नाही आहे, हा शासकीय कार्यक्रम आहे. हा जनतेच्या पैशातनं 16 उभा राहतो आहे किंवा ही वास्तू उभी राहते, तर त्यामध्ये सगळ्यांना निमंत्रण देणं हे माझं कर्तव्यच आहे. तळेगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा बंगला आहे, त्यांचं वास्तव्य आताच्या या बजेटमध्ये त्या विषयावर काय आहे का? नाही, त्याला आपण पूर्वी 1 कोटी रुपये मंजूर केले, पण तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनं चांगलं काम केलं नाही. नवीन आता मार्चमध्ये DPDC परत आम्ही नवीन इस्टिमेट तयार केले, त्याला पुन्हा 1.5-2 कोटी रुपये मागून ते घेऊन त्याचं ते आता पहिलं लोणावळ्याला 2 कोटी किती, आता लोणावळ्याचं जे आपलं स्मारक आहे हॉस्पिटलच्या बाहेरचं, तर त्याला 2,58,00,000 रुपये पहिले त्या स्मारकाला आता मंजूर केले. आणि बाबासाहेबांच्या बंगल्याला मार्चमध्ये नव्या DPDCत मंजूर होतील. ते आहेत, ते पण नाही ठेवणार. आतापर्यंत हे इमारतीच्या बांधकामामध्ये अनेक वेळा तुम्ही फेरफटका मारलेला आहे, पाहणी केलेली आहे, कसं काम चाललंय, काय चाललंय, फुटप्रिंट आले वगैरे वगैरे आणले. त्यावेळेस तुमच्याबरोबर प्रशासकीय अधिकारी म्हणून CO होते. आजच्या त्यांना काही जबाबदारी सोपवली की काय तुम्ही पत्रकार कशी घेतली, त्यावेळेस त्यांना बोलवलं नाही का? आहेत ना,
त्यांना पत्रकार परिषद ते त्यांची सेपरेट घेतील ना वाटलं तर त्यांना तळेगाव पुरतं जर काय बोलायचं असेल तर ते बाहेर बसवले त्यांना. मी तालुक्याकरता बसले म्हणलं तालुक्याचं मी बोलणार, तळेगाव पुरतं मर्यादित बोलायला तिथं आहेत माझी पत्रकार परिषद, तुम्ही त्यांना विचारा. आपण मावळचं प्रतिनिधित्व करत आहात आणि बऱ्यापैकी सगळीकडे जिल्ह्यामध्ये सगळ्याच रस्त्यांना वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलंय. आत्ता सुद्धा सोमाटणी फाटा असो किंवा कुठलाही रस्ता असो जिल्ह्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये तुमचा चाकण तळेगाव रस्ता असो अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि आपण त्याच्यावर कामही करत आहात. पण भविष्यातील पुढच्या 25 वर्षाचा विचार करता PMRD आपल्याकडे आहे किंवा जिल्हा नियोजन समिती आहे. आपल्या मतदारसंघात अंतर्गत रस्ते डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल आपण काही करत आहात का? किंवा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, तळेगाव चाकण रस्ता या रस्त्याचं सुद्धा टेंडर प्रक्रिया सुरू आहे. 2 वर्षापासून त्याचं संपूर्ण इस्टिमेट तयार करणं, त्याच्या मान्यता घेणं, राज्य सरकार केंद्र सरकारच्या मान्यता घेऊन तो BOT तत्वावरती द्यायचा निर्णय आला. MSRDCने त्याला संपूर्ण मान्यता देऊन ती यंत्रणा त्यामध्ये काम करते. तळेगाव चाकण शिक्रापूर नावऱ्यापर्यंत रस्ता अजून पुढचा असेल तो, त्या रस्त्याचं काम मला वाटतं साधारणतः अजून 2-2.5 महिन्यानंतर सुरू होईल. पण आपण जर पाहिला असेल तर पुणे जिल्हा हा जर पाहिला तर रोज झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या, इथं वाढणारं नागरीकरण, म्हणजे साधारणतः जर पाहिलं तर आपण रोज 700 ते 900 कुटुंब या शहरामध्ये येत आहेत दररोज, म्हणजे पुणे जिल्ह्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकच्या बाबतीत किती जरी आपण प्रयत्न केला तर आता सगळीकडेच ती अडचण आपल्याला जाणवते. जोपर्यंत रिंग रोड हा पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या संपूर्ण त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यातही आम्ही पर्याय काढतोय. काही ठिकाणी टोल नाका असेल किंवा साईडचे सर्व्हिस रोड असतील, हे जेवढे वाढवता येईल तेवढं वाढवायचा आम्ही प्रयत्न चालूच आहे. जिथं जे पर्याय मिळतील ते पर्याय आम्ही उपलब्ध करतोय. परंतु एका बाजूला रिंग रोडचं काम सुरू आहे, एका बाजूला तळेगाव चाकण रस्त्याचं टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आपण पाहिलं असेल तर रिंग रोडचं काम जवळजवळ 10-15%, 20%, काही ठिकाणी 30% पण पूर्ण झाले. परंतु अजून 1.5 ते 2 वर्ष रिंग रोडचं काम पूर्ण व्हायला जाईल. आपल्याला हा त्रास सहन करणं हा जे वस्तुस्थिती आहे ती नाकारू शकत नाही. आणि एका बाजूला PMRDचा सुद्धा अंतर्गत रिंग रोड त्याचं सुद्धा काम, म्हणजे त्याची संपूर्ण आता भूसंपादनाची प्रक्रिया करून ते सुद्धा कशा पद्धतीने करता येईल त्यावरती देखील राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. अण्णा, काल अशा माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की मावळ लोकसभेचे खासदार मावळच्या आमदारावरती संतापले. नेमकं संतापण्याचं कारण काय? कोण? लोकसभेचे खासदार हे मावळच्या आमदारावरती संतापले अशा बातम्या. पुढं माध्यमामध्ये बातम्या. कुठलं माध्यम? तटकरे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आपण जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरती त्यांना तो प्रश्न विचारला होता. तेव्हा ते म्हणत होते की बाबा मला 30 वर्षाचा अनुभव, मी त्यातला मास्टर आहे, त्यामुळे मी असे अनेक आव्हानं पेलतो, अशा पद्धतीचे त्यांनी. मी काय ऐकलेलं नाहीये. आता जुन्या काय त्या जुन्या कडीला काय म्हणतो आपण, शिळ्या कडीला कशाला उत आणता? चांगला कार्यक्रम राव, चांगलं म्हणा ना, जाऊ दे ना. दुसऱ्या दिवशी उघडणार आहे, तिथे गर्दी होईल, गर्दी केलं नाही. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोट्यावधीची कामं मावळ तालुक्यात होणार आहेत. भूमिपूजन, उद्घाटन होणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगर परिषदा यांच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन होत आहे. निवडणुकीपूर्वी होणारा हा भव्य कार्यक्रम तुमचा मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिला जातो. आता अजिबात समजू नका. मी तुम्हाला 1 वर्ष झाले, मी आता पुढच्या महिन्यामध्ये मला पुन्हा आमदार झालेलो 1 वर्ष पूर्ण होईल. आणि 1 वर्ष कालावधीमध्ये मला ह्या 5-6 महिन्यात जे कामांना पैसे मिळाले, हे असं नाही की आता पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे म्हणून 1 महिन्याभरात लगेच सगळ्यांनी पैसे द्या. हे 6-8 महिन्यापासून निधी आणण्याचं काम केलं. त्यातली काही कामं सुरू करतोय, काही कामं सुरू झालेली आहेत. त्याचं कार्य 16 आहे ना, बाकी याच्यापैकी दुसरं काय येतं. आता मग असं काय कोणी समजायचं कारण नाही. नाही, कोणी म्हणतंय की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागेल, पण आता सांगता येत नाही कधी मला अजून तरी. ठीक आहे, आपण सर्वजण कार्यक्रमाला 20 तारखेच्या आवर्जून यावं, हे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना, मावळच्या जनतेला आपल्या माध्यमातून निमंत्रण. आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. अन्न पत्रकारांसाठी वेगळा कश करा, मोठा करा. 2 टेबल लावलेले असतात फक्त. हो, मी सांगतो, मलाच बसायला जागा नाही एवढं करून.